आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। विट्यातील एमडी ड्रग्सचे मुंबई कनेक्शन उघडकीस। मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास अटक। विट्याजवळील कार्वे तालुका खानापूर येथील एमडी ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले। संशयित जितेंद्र शरद परमार व 41 राहणार नागडोंगरी तालुका अलिबाग, सध्या राहणार ताहिर बेकरीच्या वर, माहीम 16 मुंबई। अब्दुल रज्जाक अब्दुल कादर शेख वय 53 राहणार उस्मानिया मस्जिद जवळ पाटणवाडी फिल्डरवाडा पवई मुंबई आणि सरदार उत्तम पाटील वय 34 राहणार शेनी तालुका वाळवा जिल्हा सांगली या तिघांना अटक करण्यात आली। या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, विट्याजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या रहुदीप बोरीचा राहणार कोसंबा जिल्हा सुरत, सुलेमान शेख राहणार बांद्रा मुंबई, बलराज अमर कातारी वय 24 राहणार विटा या तिघांना दिनांक 27 रोजी अटक करण्यात आली। त्यांनी बनवलेले 29 कोटी रुपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय। त्यांनी तिघांची कसून चौकशी केली तेव्हा आणखीन तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुल रज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली। या 6 जणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती। 6 जणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले। त्यानुसार रहुदीप याने दिल्ली येथून मशनरी मागवली। सुलेमान शेख यांनी दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले। त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशनरी बसवली। मशनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली। सरदार पाटील याला ड्रग्सविषयी माहिती असल्यामुळे त्याने 2-3 वेळा येथे येऊन मार्गदर्शन केलं। तर बलराज हा अब्दुल रज्जाक शेख याला पुणे मुंबईत जाऊन माल देत होता। जितेंद्र, अब्दुल रज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आलं। अधीक्षक घुगे म्हणाले, आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून आणखी कोणाचा सहभाग आहे का? त्यांना आर्थिक मदत कोणी केली? कच्चा माल कोण पुरवत होतं? त्यांनी कार्वे येथून कोणाला ड्रग्स विकले आहेत का? याचा तपास केला जाणार आहे। यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, जयदीप कोळेकर, नितीन सावंत आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। दाखल 52/25 गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे 30 कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली, त्यांना अटक करण्यात आली। सध्या त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे। त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली तर यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं। त्यावरून आम्ही तात्काळ त्या आरोपींचा शोध घेऊन आणखीन 3 आरोपींना अटक केलेली आहे। माननीय न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सखोल कसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे, नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णतः काळजी घेत आहे। आणि आपल्या माध्यमातून मी सर्व सांगलीकरांना हे आवाहन करतो की आपणही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये। आपल्याकडे जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी, जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल। यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचाही सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू, त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये
प्रवेशही करणार नाही. धन्यवाद. तपास पोलीस विभाग करत आहे. त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येतं आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण 6 आरोपी आहेत त्या 6पैकी 4 आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी MD ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येतं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आणखीन तपास करत आहोत की यांच्यामध्ये कोणी दुसरेही सामील आहे का. ही सर्व जी आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत, या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे शिक्षा भोगलेली आहे. त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेले असल्याचं दिसून येत आहे. आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई